नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. तर जसे की मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बिटमार्क, शेक इफेक्ट्स, ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता, ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता. तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं. तर चला आता मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही काय करायचं, आधी बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आपल्या साईटवरून. आणि नंतर काय करायचं, सर्वात पहिले तुम्हाला तुमचे 2 फोटोंचे बॅकग्राऊंड कट करून घ्यायचे. आणि तुम्ही तुमचे सगळे फोटो जेवढे तुम्ही आजच्या व्हिडिओसाठी एडिटिंग करण्यासाठी यूज करणार असाल, त्यांना तुम्ही 9:16 या साईजमध्ये कट करून घ्यायचे, मग यूज करायचे, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचे, इथून फोटोमध्ये जे काही ॲप याला ओपन करायचं आहे, इथून तुम्ही बिट्समध्ये यायचे, स्टार्ट न्यू बिट्समध्ये यायचे. आणि इथून तुम्ही काय करायचे, इथून तुम्ही तुमचे कोणतेही 2 फोटो सिलेक्ट करायचे. जसे की इथून सिंपली मी समजा इथून 2 फोटो सिलेक्ट केलेले, सिलेक्ट करायचे, ॲड इमेजेसवरती क्लिक करायचे. ऑटोमॅटिक यांचं जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते स्कॅन होईल आणि ऑटोमॅटिक यांचे बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. नंतर फक्त काय करायचे, तर तुम्हाला खाली एक ट्रान्सपरंट ऑप्शन दिसेल, तर याच्यावरती क्लिक करायचं एकदा, कारण की व्हाईट कलरमध्ये बॅकग्राऊंड आहे, आपल्याला ट्रान्सपरंट पाहिजे होतं. आता ट्रान्सपरंट झालेलं आहे. आता तुम्ही एक्सपोर्ट टू इमेजेसवरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरी याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा जे काही फोटो असतील तर ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या टेलिग्राम चॅनलवरून सगळं घ्यायचे, तेव्हाच तुम्हाला सगळं ऑप्शन भेटतील, ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचे, आता आपलं जे काही अलर्ट मोशन आहे याला ओपन करायचे. आणि जे काही तुम्ही बिटमार्क आणि इपिक प्रोजेक्ट इनपुट केला असेल आपल्या साईटवरून, तर त्यांचे हे प्रोजेक्ट बनलेले असतील. जर प्रोजेक्ट इनपुट होत नसेल, इनपुट पॅकेजचा प्रॉब्लेम येत असेल, तर नक्की तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करून विचारू शकता. मी लगेच तुम्हाला सोल्युशन सांगून देईल, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, इथे आधी जो काही आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे. आणि नंतर काय करायचे, तर मी आधीपासून खूप सारे काही मटेरियल लावून दिलेले बघू शकता. खूप सारे ग्रुप्स, इमेजेस वगैरे आधीपासून लावून दिलेले. आणि तुम्हाला काय करायचं, आता मी तुम्हाला जे सांगतोय ते तुम्ही आधी करून घ्यायचे, ठीक आहे. तर सर्वात पहिले तुम्ही काय करायचे, तर पुढे यायचे. आणि पुढे इथं तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनचा बघू शकता, इथे एक फोटो लावून दिलेले आहे तुम्हाला, तर हा दिसेल, तर याच्यावरती क्लिक करायचे. नंतर इथं तुम्ही कलर एलपीमध्ये यायचे. आणि इथं काय करायचे, हे जे काही नाव आहे, अंक आहेत, तर यांच्यावरती क्लिक करायचे. आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचा. समजा इथून मी हा फोटो घेतलेला फोटो सिलेक्ट करायचे आणि वरती प्लेस बटनवरती क्लिक करायचे. आणि इथं हे डोळ्याचं बटन इथं बाजूला बंद करून दिलेले, तर इथून याला एकदा क्लिक करून ऑन करून घ्यायचे. इथं आपला फोटो दिसेल. नंतर नंतर काय करायचं, फोटोवरती क्लिक करून जे काही चौकोन बॉक्स आहे या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचे इथून आणि कॉपी लेअर करून घ्यायचे, ठीक आहे. नंतर आता स्टार्टिंगला यायचं, सुरुवातीला आता जे काही इथं ग्रुप हे बघू शकता, एक ग्रुप लावून दिलेले GK म्हणून. तर तुम्ही काय करायचे, आता फक्त या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे. या चौकोन बॉक्सवरती परत क्लिक करायचे वरचा आणि पेस्ट लेअर करायचे. आणि नंतर हा जो काही फोटो आहे तर इथं तो पेस्ट होऊन जाईल. आणि नंतर काय करायचे, फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे, इथंपर्यंत ओढून घ्यायचे अशा प्रकारे. फोटोला जे काही सगळे पिन जे वगैरे त्यांच्या खाली घेऊन घ्यायचे. पण या फोटोवरती इफेक्ट आहे, तर इथून या इफेक्टला इथून मी डिलीट करून टाकतो. जेव्हा मी तुम्हाला बिटमॅप प्रोजेक्ट देईल तेव्हा या फोटोवरती इफेक्ट नाही राहणार, ठीक आहे. तर मी इफेक्ट रिमूव्ह करून देईल, मग मी तुम्हाला शेअर करेल, ठीक आहे. म्हणून काही टेन्शन घेऊ नका जास्त, ठीक आहे. आता काय करायचे, इथून परत तुम्ही काय करायचे, मी इथून हा परत एकदा फोटो कॉपी करून घेतो, कॉपी लेअर, ठीक आहे. आता इथं फोटो कॉपी झालेला आहे. आता फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे. 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटो छोटा वगैरे करून घ्यायचे. 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून बरोबर इथे ॲडजस्ट करून लावून घ्यायचे. परत बॅक यायचे एकदा अशा प्रकारे. आणि इथं जो काही इथं ग्रुपच्या मध्ये एक मध्यभागी एक ब्लॅक स्क्रीनचा फोटो आहे, तर सेम हा जो काही मध्ये आपण फोटो घेतलेला आहे सेम याला लावायचे. सिम्पली या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करून कलर फिल्डमध्ये यायचे. आणि जो हा फोटो आहे आपण लावलेला आहे, सिम्पली इथून याला ॲड करून घ्यायचे.
ठीक आहे. आणि नंतर बघू शकता इथं मागे बॅकग्राऊंडला फोटो ॲड झालेला आहे आणि याच्यामध्ये पण फोटो आलेला आहे फ्रेममध्ये. ठीक आहे. सेम अशा प्रकारे या ग्रुपमध्ये आणि इथं खाली मी इथं ब्लॅक स्क्रीनचे फोटो लावून दिलेले. तर याच्यामध्ये फोटो लावायचे. ठीक आहे. अशा प्रकारे पटापट पेस्ट करायचे. इथून खाली ओढून घ्यायचे पूर्ण आणि इथून तुम्ही तुमचा जो काही फोटो असेल तर तो रिप्लेस करून घ्यायचा अशा प्रकारे बघता. ठीक आहे. एवढंच तुम्हाला करायचं, जास्त काही काम वगैरे नाही, आवड नाही. ठीक आहे. फक्त एवढं तुम्हाला रिप्लेस करायचं इथं. तर पटापट तुम्ही ग्रुपमध्ये आणि तर ब्लॅक स्क्रीनचा फोटो येतात ते पण तुम्ही चेंज करून घ्यायचे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं तसंच तुम्ही करायचे. ठीक आहे. तर मी पटापट आता हे जे काही उरलेले हा एकच ग्रुप उरला आहे, तर याच्यामध्ये पण मी फोटो लावून देतो. मग मी तुम्हाला बाकीचे जे काही प्रोसेस आहे तर ती एक-एक करून समजून सांगतो. ठीक आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचे. या व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉन लावल्यावरती क्लिक करायचं आणि एक छान असे कमेंट्स पण तुम्ही करून द्यायचे. ठीक आहे. आता बघू शकता इथं टोटल आपले हे सगळे 3 ग्रुप होते, तर तिघं ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तिघं ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या. आता हा फोटो पण इथून मी डिलीट करून टाकतो. ठीक आहे. आता काय करायचे, आता जो काही तुम्ही इफेक्ट फोटो कॉपी केलेला असेल तर त्याला काय करायचे, 8.7 सेकंदावरती येऊन परत इथून पेस्ट करायचे. इथून मी हा फोटो डिलीट केलेला आहे कारण की त्याच्यावरती इफेक्ट होते. त्यापेक्षा मी डिलीट केला आणि इथं पेस्ट केला. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, हा जो काही फोटो तुम्ही इथं पेस्ट केला असेल तर तुम्ही काय करायचं, इथून याला काय करायचं, एकदम शेवटीपर्यंत यायची. इथं शेवटी नाही लावायची. इथं जो काही मागचा बिटमार्क आहे 24.22 सेकंदावरती, तर याच्यावरती यायची इथं आणि इथंपर्यंत ह्या आयकॉनवरती क्लिक करून ओढून घ्यायचे फोटोला. ठीक आहे. आणि नंतर काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचे आणि फक्त काय करायचं, जे काही पुढचा आपला बांध आहे तर याच्यावरती क्लिक करत चालायचे. पुढच्या बिटमार्कवरती येऊन जाणार. नंतर फोटोवरती क्लिक करून मध्यभागी कट करायचे, म्हणजे स्प्लिट करायचे. अशा प्रकारे पटापट काय करायचं, सगळे बिटमार्क प्रमाणे जो काही आपण हा फोटो ओढला आहे शेवटीपर्यंत त्याला मध्यभागी पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या. स्प्लिट केल्यानंतर फक्त आपल्याला नंतर फोटोला रिप्लेस करायचे. बस एवढं करायचं. ठीक आहे. नंतर आपल्याला इफेक्ट वगैरे लावायचे. ठीक आहे. आता बघू शकता इथून आता मी पटापट फोटो स्प्लिट करून घेतलेले. त्यानंतर काय करायचे, आता पटापट जे काही फोटो आपण स्प्लिट केलेले आहेत फक्त यांच्यावरती क्लिक करून कलर ॲड फिल्ममध्ये येऊन या अंकांवरती क्लिक करायचे. जो का तुम्ही तुमचा फोटो घेणार असाल व्हिडिओसाठी तर तो फोटो सिंपली सिलेक्ट करून इथून रिप्लेस करून घ्यायचे. ठीक आहे. तर पटापट तुम्ही काय करायचे, अशा प्रकारे तुम्ही तुमचे सगळे फोटो रिप्लेस करून घ्या. तर मी पटापट हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो. मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर बघू शकता मित्रांनो, इथून सगळे फोटो मी इथून रिप्लेस करून घेतलेले. अशा प्रकारे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. नंतर काय करायचे, शेवटी यायचे आणि शेवटी पण इथं काय करायचं, खाली यायचे. एकदम इथं खाली मी तुम्हाला तिथं 2 ब्लॅक कलरचे फोटो लावून दिलेले. तर इथं काय करायचं, जे आपण 2 फोटो कट केलेले असतील बॅकग्राऊंड तर ते लावायचे. तुम्ही सेम फोटो पण लावू शकता, एकच फोटोचा लावू शकता दोघांवरती आणि वेगवेगळे फोटो पण लावू शकता. पण तुम्हाला जर वाटत असेल 2 लावायचे तर तुम्ही 2 लावू शकता किंवा 1 लावायचं तुमच्यावरती. ठीक आहे. तर इथून काय करतो, फक्त ब्लॅक कलरच्या फोटोवरती क्लिक करून अंकावरती क्लिक करून जो तुम्ही तुमचा फोटो कट केलेला असेल फक्त तो फोटो सिलेक्ट करायचा. तर प्लस बटनवरती क्लिक करून फोटो इथं ॲड होऊन जाईल आणि नंतर खालचा फोटोला पण तुम्ही कोणताही फोटो ॲड करून घ्यायचे. ठीक आहे. जसं की तुम्ही समजा हा घेतो किंवा हा घेतो तर कोणताही ॲड करून घ्यायचे. ठीक आहे. जो छान वाटेल तर तो ॲड करून घ्यायचा. तर इथून मला हा छान वाटतोय तर इथून मी हा ॲड केलेला आहे. ठीक आहे. नंतर काय करायचे, परत इथं एकदम सुरुवातीला यायचे. ठीक आहे. आता काय करायचं, सर्वात आधी खाली यायचे इथं आणि खाली इथं मी तुम्हाला काय केलेले, इथं 2 लेयर लावून दिलेले. इथं डोळ्याचं आयकॉन बंद करून दिलेले. तर तुम्ही यांना आधी ऑन करून घ्या. नंतर हे लेयर च्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे. आधी व्हाईट कलरचे लेयर वरती घ्यायचे. नंतर जो काही ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ आहे सॉरी लेयर आहे तर याला इथून वरती घेऊन घ्यायचे. ठीक आहे. तर इथे अशा प्रकारे लेयर लागून जाईल. इथं आपल्याला टेक्स्ट पीएनजी लावायचे. ठीक आहे. तर मी तुम्हाला झिप फाईलमध्ये इमोजी दिलेले. आता सिंपली या ब्लॅक स्क्रीनचा जो काही आपण पीएनजी लावणार आहे तर याच्यावरती क्लिक करायचे, कलर ॲड फिल्ममध्ये यायचे आणि इथून जी पण तुम्हाला पीएनजी आवडेल डिझाइन, इथं सजना आहे आणि इथं साजना आहे. तुम्हाला जी पण आवडेल ती तुम्ही घ्यायची. तुम्ही सजना घेऊ शकता किंवा साजना नावाची घेऊ शकता आणि वरती प्लस बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायची. तर ही सगळी पीएनजी वगैरे ॲड होऊन जाईल. ठीक आहे. नंतर इथं स्टार्टिंगला लावायची गरज नाही, आधीपासून इथे मी लावून दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर काय करायचे, तर अजून थोडं खाली यायचे. ठीक आहे. तर तू पुढे यायच्या आधी मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायची. तर जो काही हा ब्लिंकवाला ग्रुप आहे बघू शकता. तर याच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर तिथे क्लिक करून याला पण पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे. ठीक आहे. या ग्रुपला पण पूर्णपणे वरती घ्यायचे. ठीक आहे. नंतर काय करायचं, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सगळे फोटोंना. आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचे, बॅक यायचे, आपलं इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं. जो काही पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे. 3 डॉट्सवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे अशा प्रकारे. ठीक आहे. नंतर परत बॅक येऊन आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे. अशा प्रकारे
प्रकारे 8.7 सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे. ठीक आहे. या ठिकाणी नंतर खाली यायचे. आता या बीटमार्कचे पुढचे जे काही टोटल 4 फोटो असतील 1, 2, 3, 4 तर हे 4 फोटोंना काय करायचं हा इफेक्ट पेस्ट करायचा. सिंपली फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे. 3 डॉट्सवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. अशा प्रकारे जे काही 4 फोटो आहेत तर यांना हा इफेक्ट पेस्ट करून द्या. जसे की तुम्ही बघू शकता आता मी 4 फोटोंना इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे. ठीक आहे. नंतर परत बॅक येऊन आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा. जो काही 2 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट कॉपी करायचे. तशा प्रकारे परत बॅक येऊन आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे. ठीक आहे. आता जे काही 4 फोटोंना इफेक्ट पेस्ट केलेले तर हे सोडून द्यायचे. 4 फोटो सोडून आता काय करायचे पुढे यायचे 12.13 सेकंदाचा बीटमार्कवरती. ठीक आहे. आणि याच्या पुढचे जे काही 5 फोटो आहेत ते छोटे-छोटे तर हे 5 फोटोंना आपण अशा प्रकारे एक-एक करून पटापट हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. अशा प्रकारे जशा प्रकारे मी करतोय तशा प्रकारे पटापट हे जे काही छोटे-छोटे फोटो आहेत 5 तर यांना पण इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. नंतर आता काय करायचं परत बॅक यायचे. आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट कॉपी करायचे तशा प्रकारे. परत बॅक येऊन आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. अशा प्रकारे पुढे यायचे आणि अशा प्रकारे आता 13.24 सेकंदाचा जो काही बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे. आता याच्या पुढचे जे काही सगळे फोटो आहेत तर सगळे फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचा सगळे. फक्त हे जे काही शेवटचं आपण पेन जे लावले तर यांना लावायचा नाही. ठीक आहे. फक्त जे काही फोटो लावले तर यांनाच हा इफेक्ट पेस्ट करायचा. ठीक आहे. तर पटापट अशा प्रकारे यांना हा इफेक्ट पेस्ट करून द्या. जसं की तुम्ही पटापट यांना हा इफेक्ट पेस्ट करून देतोय. तर बघू शकता मित्रांनो पटापट मी आता हे सगळे फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून दिलेले. त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ रेडी झालेले. जर तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ वगैरे लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता. मी तुम्हाला व्हिडिओ पण देऊन देईल जसं झिप फाईलमध्ये तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. ठीक आहे. तर तुम्ही आता काय करायचं आता हा व्हिडिओ तर बनून झालेले सिंपलवरती शेअरवरती क्लिक करायचे. इथं तुम्हाला छोटासा बांध दिसेल याच्यावरती क्लिक करायचे. इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचे. खालचे रेस तुम्ही फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.